हे बघ, तुझी हिस्ट्री सगळी मी बघितलेली आहे. तुला 32 आठवडे झालेले आहेत. तुला लो डोस ॲस्पिरिन सुरू केलेलं आहे आणि तुला भीती वाटतेय की माझ्या आजीला ब्लड प्रेशर आहे आणि तिच्यासाठी ही गोळी चालू आहे, मग मला का? लो डोस ॲस्पिरिन आपण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेला देतो. जेव्हा आपल्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल किंवा ह्या प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस वाढत असतील किंवा जर वारंवार अबॉर्शन होत असेल किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे अँटीफॉस्फोलिपिड्स वगैरे सारखे जेव्हा असतात आणि त्यामुळे बाळाकडे जाणारा रक्ताचा प्रवाह गोठून जातो, तर या सगळ्या कंडिशनमध्ये आपण लो डोस ॲस्पिरिन देतो. इनफॅक्ट बाळाला त्याचा फायदाच होतो. तुला काय भीती वाटतेय की बाळाला काही नुकसान होईल का? तर नाही, बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो आणखी छान होतो. त्यामुळे तुझ्या केसमध्ये बाळाची वाढ थोडीशी अपुरी होतीये, म्हणून तुला लो डोस ॲस्पिरिन दिलंय. तर काळजी करू नको, जरूर ते घे. 36 वीक्स झाले की डॉक्टर तुला बंद करायला सांगतील किंवा डिलिव्हरी लवकर होती असं वाटलं तर 1 आठवडा आधी डॉक्टर तुझं हे औषध बंद करतील. काळजी करू नको.